दादा, सुप्रिया सुळेकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर मराठा समाजाच्या 90% लोकांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. शरद पवार साहेबांकडे आहे की नाही माहित नाही, पण जवळपास जेवढे मराठा समाजाचे नेते आहेत 90% तर हे प्रमाणपत्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर घेतलं का याची माहिती नाही. जर असेल, नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय? त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असेच काही कारण नाही. प्रमाणपत्र असणं म्हणजे काय फरक पडतो त्याने? बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र असतो. नियमाने कायद्याने मिळत असेल तर घ्यायला काय अडचण? हे तर खरं आहे की आज महाराष्ट्रात असे खाजगी कंत्राटदार इतके फोपावलेले आहे की अधिकारी सुद्धा आता खाजगी कंपन्यांचे होत आहेत. आणि म्हणून सरकारी नोकऱ्या सरकार देत नाही आहे. सरकार नुसत्या 2 कोटी रोजगार 1 कोटी रोजगाराच्या घोषणा करतं. कित्येक परीक्षा 3-3 वर्ष झालेले, परीक्षा होऊन 4-4 वर्ष झालेले, 5-5 वर्ष झाले, निकाल लागले, यादी बनली, परंतु अपॉइंटमेंट लेटर मिळत नाही. आणि म्हणून खाजगी कंत्राटदारांचं एक मला असं वाटतं प्रस्थ महाराष्ट्रात नाही देशात वाढलेलं आहे. व्यक्तिगत मी कोणत्या कंपनीवर बोलणार नाही, परंतु निश्चित खाजगी कंत्राटदारांना याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतोय. पुण्यातील मांजरी येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ म्हणून नरहरी झिरवळ त्यांना भेटायला गेले होते. त्यांचं वक्तव्य खाऊन पिऊन आंदोलन करा असा अजब सल्ला दिला. तर मी देखील माझ्या काळात खाऊन पिऊन आंदोलन करत होतो. आता नरहरी झिरवळ मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी. मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते, यांच्या ऑफिसमधले लोक कसे पकडले गेले, आणि अशा व्यक्तीकडून तुम्ही काय फार मॅच्युरिटीचं वक्तव्य कसं करू शकता? राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे. कोणी नाचणारे, कोणी गाणारे, कोणी तसं तर मी तर म्हणेल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे. विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी मांजरीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यावर जे नवनवीन बंधनं लादलेली त्याच्या विरोधात आंदोलन करतायत, आणि नरहरी झिरवळसारखा एक मंत्री, राज्याचा कॅबिनेट मंत्री, ज्याच्या खात्यातल्या भ्रष्टाचारामुळं ते गाजलेले आहेत, आज त्यांच्या खात्याची मला असं वाटतं खरं तर त्या खात्याकडे दुर्लक्ष करून ते वेगळ्याच खात्याकडे जास्त लक्ष देत आहेत. म्हणून अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या नेत्या ज्या असलेल्या आहे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी सांभाळावं. त्यांचं खातं करतं का मुंडे करतं? त्यांचं खातं करतं का मुंडे करतं? जर त्यांचं खातं करत असेल तर मग आज राज्यातल्या तेल विक्रेते व्यापाऱ्यांवर अन्याय होतोय. सुट्टं तेल विकण्याचा जो गावोगाव तेलाचे घाणे, एकीकडे सरकार कौशल्य विकास म्हणतं, रोजगार द्यायचं म्हणतं. आज आमच्या ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या गावात तेलाचे घाणे आहे. आजही आमच्या या शहरात सुद्धा तेलाचे घाणे, ताजं तेल मिळतं तर घाण्यावर मिळतं. ठीक आहे, काही लोकांनी याचाच गैरप्रकार केला असेल, परंतु आज हे रोजगार बंद करण्याचं काम सरकार करतंय. जर मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तर काय टाप आहे त्या मुंड्यांची की तेल विक्रेत्यांना थांबवणं, सुट्ट्या तेल विक्रेत्यांना थांबवणं? कारण मी मुंड्यांशी सुद्धा बोललो, सरकारने निर्णय घ्यावा, सरकारमध्ये धमक नाही आहे. म्हणून मला असं वाटतं अशा विषयाकडं झिरवळांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नाही, चांगलं आहे ना, योग्य त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, काय प्रॉब्लेम ते वक्तव्य दादा असं होतं, एका कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही एकदा मुख्यमंत्री बनावं. त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या मनात ती सल आहे, तीच माझ्या मनातही आहे. हे आता कोणी काय बनावं, कार्यकर्त्याची इच्छा असते, आणि म्हणून ते आपण बनवूच अशातला काही भाग नाही. एखादे आंधळा मागतो 1 डोळा देव देतो 2, असं होत असतं. त्यामुळे काहीतरी होईल असं जयंत पाटलांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा.
असताना आदित्य ठाकरे चर्चेत आला. काय बोलले आदित्य साहेब? भास्करराव यांना उचलून जाहीर बघायला आवडेल. बिलकुल, काय हरकत आहे. सक्षम माणूस आहे, सक्षम नेतृत्व आहे. दादा, मराठ्यांचं बघू आणि मुंबई दखलणार आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी इशारा देऊन दिलाय की रेल्वे फिरू देणार नाही, विमान होऊ देणार नाही. याचं कसं? आंदोलन आहे त्यांचं, त्यांनी घोषणा केली आहे, सरकार बघेल. आता मी काय बघायचं त्याच्याकडे? तर ते MPSC चा पेपर द्यायचं लव्ह स्टोरीमुळे फुटला आहे. अमृता पाटील नावाच्या व्यक्तीनं मंदिर टेबलवर पडला होता आणि मुलीने तो रुपये तो एकर गौरव पाटील दिला होता. त्यातून सगळं हे पण टाकलं. आता त्याला जोडून एक प्रश्न असा आहे, बजेटीवर असं म्हणतात की मग ऑनलाईन परीक्षेची गरज काय? ही परीक्षा ज्या आहेत त्या अशा आरोग्य विभागाच्या त्या ऑफलाईन घेतल्या पाहिजे अशी एक मागणी त्यांनी केली. हे बघ, मुलांची ऑफलाईनची मागणी आहेच आहे, ऑफलाईनची मागणी आहेच आहे. आता नीतीच प्रत्येकाची खराब होती, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला पेपर फोडायचा ध्यास लागलेला आहे. आणि मी कालच बोललो की 1-2 जणांना फासावर चढवल्याशिवाय किंवा 2 गोळ्या त्यांच्या छातडावर मारल्याशिवाय मला असं वाटत नाही की पेपर पोटी थांबेल येणाऱ्या काळात. पण दादा, लव्ह स्टोरीमुळे पेपर फुटला म्हणजे किती आश्चर्य. काय बोलणार? मुंबईत कांदिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम आता चर्चेत आला. माय मराठी संवाद मराठी कार्यक्रमात भोजपुरी गाण्याचा डंका दिसून आल्याने मराठीचा विसर पडल्याचे आता नव्या वादाला तोड. विशेष म्हणजे महापुरुषाच्या फोटोसमोर आपले ग्लास प्रकाश सुर्वेंकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? दहीसरमध्ये किसिंग ब्रिज अजून पण आहे चांगला, व्यवस्थित रिक्षावाला नेऊन सोडतो तिथे दहीसरमध्ये. मग तुम्ही त्या प्रकाश सुर्वेंकडून काय अपेक्षा करणार? मराठी नीतिमत्ता याच्याविषयी काय अपेक्षा करणार? शिवाजी पार्क मंदिरात जबाबदारी MCAकडे देण्यासाठी ठाकरेंच्या तुमच्या शिवसेनेच्या मतदारांच्या थोडं पाहायला मिळतं. आदित्य ठाकरे असताना MCAकडे जबाबदारी दिली पाहिजे, तर नितीन MCAकडे जबाबदारी नाही, जबाबदारी जर कोणी घ्यायला तयार असेल आणि MCA घ्यायला तयार असेल तर द्यायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी आता अशी मैदानं सरकार, महानगरपालिका या संस्थेकडं सांभाळणं अतिशय अवघड झालेलं आहे. आणि त्यामुळे MCA एक श्रीमंत संस्था आहे आणि तिनं असे जर सांभाळलं तर मला असं वाटतं काही हरकत नाही. कोणाचा? आदित्य ठाकरेची मागणी आहे. मिलिंद नार्वेकर MCAचे एक मेंबर आहे, त्याच्यामुळे ते MCAच्या बाजूने बोलत असतील. आदित्य ठाकरे साहेब हे मुंबईच्या बाजूने बोलतात. याला मतभेद नाही म्हणता येणार. आदिवासी असल्यानंतर मोठ्या प्रमाणात याला सरकार जबाबदार आहे. आदिवासी शाळांच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात निधी लुटला जातोय. फार अधिकारी मंत्र्यापासून तर सगळ्या संस्था चालकापर्यंत सगळ्या ठिकाणी लूट चालू आहे. मी मागे गडचिरोलीला गेलो होतो. 6 कोटी रुपये एका वर्षात अनुदान मिळालेलं. मुलांना साधी सतरंजीसुद्धा नाही, खरं तर गादी उचलल्या जाते, मच्छरदाणी उचलल्या जाते, उशी उचलल्या जाते, कॉट उचलला जातो. सरकारच्या योजना आहे त्याच्यासाठी, परंतु मुलांना ते मिळत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या आश्रमशाळांची दुरावस्था आहे. मग नुसत्या आश्रमशाळा आदिवासी नाही तर दुसऱ्यासुद्धा आश्रमशाळा OBC कल्याण विभागाच्या वतीने चालू, याचीसुद्धा तीच अवस्था आहे. याचीसुद्धा तीच अवस्था आहे. इथं कुठं पाण्याचं काय ते मशीन दिलेलं आहे, फ्रीज दिलेले आहे, कॉट दिलेले आहे. समाज कल्याणच्यासुद्धा हॉस्टेलची हीच अवस्था आहे. जेवणाची यांची दयनीय अवस्था आहे. आणि म्हणून राज्यामध्ये हे जे वसतिगृह हे खाण्यापिण्याचे अड्डे सरकारच्या अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांचे झालेले. शहापूरच्या आश्रमशाळेत देखील एक संतापजनक प्रकार समोर आला. विद्यार्थिनीच्या स्वयंपाकगृहात काम करणाऱ्या मदतनीसनेच विनय भंग केला असून या घटनेमुळे आता विद्यार्थिनीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मी सांगितलं ना की जर कुंपणं शेत खायला लागलं, मदतनीसांनीच अशा पद्धतीनं केलं असेल तर ताबडतोब अशा संस्थेवरच कारवाई झाली पाहिजे. अशा संस्थेवर प्रशासन नेमला पाहिजे सगळ्यात आधी. एखाद्या व्यक्तीवर कारवाई करू नये, संस्थेवर कारवाई करावी. 16 सप्टेंबरच्या उठवण्याचा दौरा समोर येते. कशा पद्धतीचं ते दौरा असं येणार आहे? मला वाटतं याची घोषणा 1 सप्टेंबर रोजी माननीय आदित्यजी ठाकरे साहेब मुंबईत शिवसेना भवनात करतील.
उद्धवजी 16 आणि 17 सप्टेंबरला संभाजीनगरात येत आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप 1 तारखेला त्याचं माननीय आदित्यजी ठाकरे साहेब डिक्लेअर करणार आहेत. मी आत्ता डिक्लेअर करणं योग्य होणार नाही. मागच्या वर्षभरामध्ये आपल्या ज्या जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्याचे ऑफलाईनच्या बहाण्याने अनेक रजिस्ट्री ज्या आहेत तर डुप्लिकेट केल्या जात आहेत, फिंगरप्रिंट मॅच होत नाही, अशी विविध कारणं दाखवली जात आहेत आणि सर्वसामान्यांची लूट सुरू आहे, कारवाई कुठे होत नाही. नाही, हे मुद्रांक कार्यालय जे आहे ना, रजिस्ट्रेशन कार्यालय, या ठिकाणी आता मी आज एक कुठंतरी एक केलं गिफ्ट डीडचं मी फोन केला तर 1% काय माहिती आहे का, LBT लोकल बॉडी टॅक्स काय संबंध येतो. राज्य सरकारच्या नियमाने 500 रुपयाच्या बॉन्डवर गिफ्ट डीड होतं तर त्याला LBT 1% लागतो आणि हा LBT कुठे वापरला जातो. आणि म्हणून मुद्रांक कार्यालयात अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी घोळ आहे. एकमेकांच्या नावावर ऑनलाईन कशासाठी काढली रजिस्ट्री की ओळख, माणूस प्रत्यक्ष यावा, त्याची आयडेंटिटी असावी. परंतु ऑफलाईनच्या नावाखाली जर अशी रजिस्ट्री काही झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल, त्याची मागणी आम्ही करू. माणूस नावावर एकाचा असतो, दुसराच कुठेतरी डमी माणूस उभा करून परस्पर रजिस्ट्री केली जाते. नाही, ठीक आहे ना, असं याचं जर काही आपल्याकडे तक्रार आली तर निश्चित याच्याविषयी कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडू. कागदावरतीच तेवढा आहे, खरं तर शहरी भागात तसं झालं, पण ग्रामीण भागात काही ठिकाणी अजून पेरणी झालेली, तर पेरणी झालेली पिकं आता धोक्यात आले. सरकारने खरं तर मराठवाड्यात अवर्षणाची मोठी स्थिती आहे. सरकारने खरं तर या स्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे. 70-75% पाऊस आहे. आता ऑगस्ट महिना संपतोय. या काळात पिकं चांगली छातीपर्यंत यायला पाहिजे होती, ती कमरेपर्यंत सुद्धा आली नाही, गुडघ्यापर्यंतच पिकं आहेत. पुरेशी वाढ झाली नाही, त्याला पाणी नाही. मला असं वाटतं 2-4 दिवसात पाऊस नाही आला तर हे पीकसुद्धा पूर्णपणे साफ होईल अशा प्रकारची स्थिती आहे. सरकारने या अवर्षणाच्या स्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. FD का पेपर जो लीक हुआ है उसकी तफ्तीश में सामने आया है कि प्रेम प्रकरण के चलते पेपर लीक हुआ, साथ में एक आदर्श शिक्षक भी उसमें सहभागी हैं और नंदुरबार के प्राइवेट कोचिंग क्लास वाले भी इसमें सहभागी हैं. आप किस तरीके से देखते हैं कोचिंग? क्या देखना, अभी पेपर तो लीक होना ये तो सर्रास बात हुई. अभी पेपर एखादी एग्जाम में और पेपर लीक नहीं हुआ तो वो न्यूज़ हो सकती है. अभी पेपर लीक होना तो हर रोज़ हो रहा है, लेकिन मैं समझता हूँ इसमें यंत्रणा की गलती है, नैतिकता किसी में नहीं रही है और सरकार का कंट्रोल नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.